गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरला आपण बघितला होता क्लास कॉन्ट्रिस्थॅस. त्याचे एक्झाम्पल बघितले होते स्कॉलिडॉन, सॉफिश, इलेक्ट्रिक रे, कॉमन स्केट, हॅमर हेडेड फिश, ग्रेट व्हाईट शार्क अँड ट्रिगॉन दॅट इज स्ट्रिंग रे. त्याचे कॅरेक्टर्स बघितले होते. आज आपण बघणार आहोत क्लास ऑस्टिओस्थायस. सुपर क्लास पायसिसमध्ये दोन क्लास आहेत. एक म्हणजे कॉन्ट्रिस्थायस दॅट इज एंडोस्केलेटन इज इन द फॉर्म ऑफ कार्टिलेज, आणि क्लास ऑस्टिओस्थायस एंडोस्केलेटन इज इन द फॉर्म ऑफ बोन ऑर बोनी लाईक स्ट्रक्चर्स. आज आपण बघणार आहोत क्लास ऑस्टिओस्थायस. आता ऑस्टिओन हा ग्रीक वर्ड आहे. ऑस्टिओन मीन बोन, दॅट इज ऑस्टिओलॉजी म्हणजे हाडांचं शास्त्र, सायन्स ऑफ बोन. सर ऑस्टिओन अँड इस्थायस मीन्स फिश. आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं स्टडी ऑफ फिशेस इज कॉल्ड इस्थायोलॉजी. आता हे जे ऑस्टिओस्थायस क्लासमध्ये जे एक्झाम्पल येतात ते आपण थोडेसे बघूया, लक्षात ठेवूया, पाठ करूया. नंबर 1 बॉम्बे डक. सेकंड लंगफिश. एक्झोसिटस दॅट इज फ्लाइंग फिश. पाण्याच्या वरती येतो. फिगर 4.21मध्ये दाखवलेला आहे. या फ्लाय करतो ॲज लाईक बर्ड्स, फ्लाइंग फिश. हिप्पोकॅम्पस, सी हॉर्स, त्याला आपण पानघोडा असं म्हणतो. पॉम्फ्रेट, तुम्ही त्याला म्हणताय पापलेट. आपल्या लोकांना पापलेट म्हणण्यासाठी बरं पडतं आहे. आपल्या लोकांना पॉम्फ्रेट म्हणता येत नाही, म्हणून पॉम्फ्रेटचा शब्द आपण काय केला आहे, पापलेट. ओके, ॲक्च्युली पॉम्फ्रेट फिश असं म्हणायला पाहिजे, पण आपण काय म्हणतो आहे, पापलेट. लेबियो रोहिता हा मासा सगळ्यांनी बघितला असेल, नदीमध्ये असतो. रोहू त्याला असं आपण कॉमन नाव दिलेलं आहे, किंवा काहीजण त्याला रोहित्या असं म्हणतात. त्याचं व्हर्नॅक्युलर नेम आहे इन मराठी. कटला हा सुद्धा फिश आपल्या इथं पाहायला मिळतो. क्लॅरियस दॅट इज मगर. ॲक्वेरियम फिशेस. आता ॲक्वेरियम फिशेस म्हणजे कुठले फिश आहे बघा, जे फिश आपण घरामध्ये ॲक्वेरियममध्ये ठेवतो, इस्थेटिक पर्पजसाठी ठेवतो. हॉलमध्ये किंवा वेगवेगळ्या कॉलेजमध्ये, वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये, वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये ॲक्वेरियम ठेवले जातात. आणि ह्या ॲक्वेरियममध्ये जे फिश आहेत हे अट्रॅक्टिव्ह कलरचे असतात, ब्राईट कलरचे असतात. आणि हे जे फिश आहेत ॲक्वेरियममधले फिश ते कुठले कुठले आहेत बघा, बेट्टा दॅट इज फायटिंग फिश, आणि अँगल फिश दॅट इज टेरोफायलम असल्याचं नाव आहे. म्हणजे लक्षात ठेवा. आता ह्या ऑस्टिओस्थायसमध्ये जे फिश येतात हे फिश काही समुद्रातले आहेत, काही गोड्या पाण्यातले आहेत म्हणजे फ्रेश वॉटरमधले आहेत. ठीक आहे, आणि काही ॲक्वेरियम म्हणजेच फ्रेश वॉटरमधले आहेत. ठीक आहे, तर ॲक्वेरियम फिशेस कुठले कुठे आहेत, बेट्टा आणि अँगल फिश. आता ऑस्टिओस्थायस इन्क्लूड द फिश इन विच बोनी एंडोस्केलेटन इज प्रेझेंट, हेन्स कॉल्ड ॲज बोनी फिशेस. दीज आर ॲक्वॅटिक, प्रेझेंट इन बोथ फ्रेश अँड मराईन वॉटर. Exoskeleton is form of cycloid and ctenoid scales. Mouth is mostly terminal in position. They show two dorsal fins. Tail fin is formed by two equal lobes, that is homocircle. 4 pairs of gill slits are present, covered with operculum. Air bladder is present to maintain buoyancy. Claspers are absent. Fertilization is external. These fishes are oviparous. ठीक आहे. आता डीपमध्ये डिटेलमध्ये आपण हा जो क्लास आहे ऑस्टिओस्थायस हा स्टडी करूया. आता पहिल्यांदा आपल्याला एक्झाम्पल काय आले, सगळे एक्झाम्पल तुम्हाला माहिती पाहिजेत. कन्फ्युजन ॲब्सोल्युटली होता कामा नये. जर तुम्हाला विचारलं विच ऑफ द फॉलोइंग फिश इज ऑस्टिओस्थायस असं जर तुम्हाला प्रश्न विचारला तर त्यातला आपल्याला आयडेंटिफाय करता आला पाहिजे की ह्यातला ऑस्टिओस्थायस फिश कुठला आहे. ओके, त्यामुळं पॉम्फ्रेट, लेबियो रोहिता, मगर, बेट्टा किंवा अँगल फिश किंवा फ्लाइंग फिश, सी हॉर्स, ठीक आहे, बॉम्बे डक, लंग फिश, हे सगळे फिशचे जे नेम्स आहेत विथ स्पेलिंग हे सगळे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. इथं तुमची गफलत होऊ शकते. हा प्रश्न जरी तुम्हाला सोपा वाटला तर का अवघड वाटू शकतो. ओके, आता आपण बघूया ह्याचे 1 बाय 1 कॅरेक्टर्स. आता पहिल्यांदा आपल्याला थोडंसं पाहावं लागेल की कॉन्ट्रिस्थायस. आता कॉन्ट्रिस्थायसमध्ये फिश आपण स्टडी केला आहे, त्याचं माउथ बघा व्हेंट्रल साईडला आहे, ह्याचं माउथ टर्मिनल साईडला आहे. फिगर 4.21 बघा आणि फिगर 4.20 बघा.
इथंच तुम्हाला कम्पॅरेटिव्ह अकाउंट लक्षात येईल. ठीक आहे. आता हे जे फिश आहेत कॉन्ट्रिस्टास, हे फक्त आणि फक्त दे आर एक्सक्लुझिव्हली मरायन. पण कॉन्ट्रिस्टासमधले जे फिश आहेत हे फक्त मायरनमध्ये असतात. पण ऑस्ट्रिसासमधले जे फिश आहेत हे दोन्ही पाण्यामध्ये असतात, म्हणजे मराईन पण आहेत आणि ॲक्वॅटिक म्हणजे फ्रेश वॉटर पण आहेत. लक्षात आलं का? सो ऑस्ट्रिसास इन्क्लूड फिश इन विच बोनी एंडोस्केलेटन इज प्रेझेंट. ह्यांचं पहिलं कॅरेक्टर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हे जे फिश आहेत ह्यांचं जे एंडोस्केलेटन आहे हे कसं आहे? बोनी आहे. हेन्स कॉल्ड ॲज बोनी फिशेस, म्हणून त्यांना आम्ही काय म्हणतो आहे? बोनी फिशेस. दीज आर ॲक्वॅटिक प्रेझेंट इन बोथ फ्रेश अँड मराईन वॉटर. हे जे मासे आहेत हे फ्रेश वॉटरमध्ये पण पाहायला मिळतात, मराईन वॉटरमध्ये पण पाहायला मिळतात. हे नंबर 2 कॅरेक्टर आहे. ओके. एक्झोस्केलेटन इज फॉर्म ऑफ सायक्लॉइड ऑर टिनॉइड स्केल्स. आता बघा ऑस्टिओसाइट्समधले जे एक्झोस्केलेटन आहे त्यांच्या स्किनवरती जे स्केल्स आहेत हे कुठल्या प्रकारचे आहेत? सायक्लॉइड किंवा टिनॉइड स्केल्स आहेत. तिथं जे होते ते कुठले होते? प्लॅकॉइड. ओके. म्हणजे कॉन्ट्रिस्टाइसमध्ये जे एक्झोस्केलेटन होतं हे कुठल्या फॉर्ममध्ये होतं? तर इन द फॉर्म ऑफ प्लॅकॉइड स्केल्स. इथं कुठलं आहे? सायक्लॉइड स्केल किंवा टिनॉइड स्केल्स. हे खूप इम्पॉर्टंट आहे. हा प्रश्न एकदा विचारला होता. माउथ इज मोस्टली टर्मिनल इन पोझिशन. ह्यांचं माउथ बघा टोकाला आहे, टर्मिनलला आहे. इथं माउथ बघा खाली आहे, व्हेंट्रल साईडला आहे. ओके. हा फरक आहे. नेक्स्ट, दे शो 2 डॉर्सल फिन्स. ह्यांच्यामध्ये 2 डॉर्सल फिन्स आहेत, म्हणजे डॉर्सल साईडला 2 फिन आहेत. सो 2 डॉर्सल फिन. नेक्स्ट, टेल फिन इज फॉर्म बाय 2 इक्वल लोब्स दॅट इज होमोसर्कल दॅट इज सिमेट्रिकल. ह्यांची टेल बघा, जे टेल फिन आहे शेवटचे जे टोक आहे हे बरोबर सिमेट्रिकल आहे. राईट साईड लेफ्ट साईड त्यांची काय सिमेट्रिकल आहे, म्हणून त्याला आम्ही काय म्हणतो आहे? दोन्हीही तंतोतंत जुळतात म्हणून त्याला आम्ही काय म्हणतो आहे? होमो सर्कल. इथं बघा एक मोठा भाग आहे, एक शेपटीचा भाग लहान आहे, दॅट इज ह्याला आम्ही काय म्हणतो आहे? असिमेट्रिकल. दॅट इज आम्ही ह्याला म्हणतो आहे हेट्रो सर्कल. हा फरकसुद्धा त्यातला महत्त्वाचा आहे. टेल फिन is form of 2 equal lobes that is homocircle that is symmetrical. 4 pairs of gill slits are present. आता हे जे फिश आहेत ह्या फिशच्या वरती बघा ओपरक्युलम दिसते तुम्हाला. हे ओपरक्युलम ओपन क्लोज होत असते आणि ह्या ओपरक्युलमच्या आत 4 पेअर्स ऑफ काय आहेत? गिल स्लिट्स आहेत. आणि हे गिल स्लिट्सला कुणी कवर केलं आहे? तर ओपरक्युलम. आणि हे सारखं ओपरक्युलम ओपन क्लोज होत असतं. ठीक आहे. तर लक्षात ठेवा इथं 4 to 4 पेअर्स इतके काय आहेत? गिल स्लिट्स प्रेझेंट आहेत. एअर ब्लॅडर इज प्रेझेंट टू मेंटेन बायोन्सी. ह्यांच्यामध्ये एक हवेची पिशवी आहे एअर ब्लॅडर, त्यामुळे ह्यांची बायोन्सी मेंटेन होते. म्हणजे हा मासा एका ठिकाणी थांबू शकतो विदाऊट द मुवमेंट ऑफ फिन्स. ठीक आहे. जसं कॉन्ट्रिस्टाइसमध्ये एअर ब्लॅडर असल्यामुळे तो मासा डायरेक्ट सिंक होत होता, तळाला जात होता. पण ह्यांना मात्र काय आहे? एअर ब्लॅडर असल्यामुळं हे खाली जात नाहीत, हे वरतीच तरंगत राहतात. लक्षात आलं का? म्हणजेच ह्यांच्यामध्ये काय आहे? बायोन्सी मेंटेन करण्यासाठी एअर ब्लॅडर प्रेझेंट आहे, हे लक्षात ठेवा. जसं त्या फिशमध्ये क्लॅस्पर्स होते मेटिंगसाठी, मेलला क्लॅस्पर्स होते की जे मेटिंगसाठी इम्पॉर्टंट होते रिप्रोडक्शनला, तसे क्लॅस्पर ह्याच्यामध्ये ॲब्सेंट आहेत. त्यामुळे ऑफकोर्स क्लॅस्पर नसल्यामुळे फर्टिलायझेशन कुठं होणार आहे? बॉडीच्या बाहेर होणार आहे. दॅट इज फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल. सो दीज फिशेस आर ओव्हिपॅरस. म्हणून हे सगळे फिशेस ओव्हिपॅरस आहेत, ते अंडी घालतात. कॉन्ट्रिस्टाइसमध्ये डायरेक्ट पिलांना जन्म देत होते, ते विव्हिपॅरस होते. हे कसे आहेत? ओव्हिपॅरस. ठीक आहे. आता हे लक्षात ठेवा, हे जे फिश आहेत हा फिशचा स्टडी आता आपल्याला झाला. आपण इस्थॉलॉजी थोडीशी बघितली. आता ज्यावेळी तुम्ही मार्केटमध्ये जाताय, कुठेही गेला तुम्ही, कोकणात गेला, गोव्याला गेला, मुंबईला गेला, रत्नागिरीला गेला, कोल्हापूरला गेला, तर फिश मार्केट असतं. आणि ह्या फिश मार्केटमध्ये मित्रांनो, जर तुम्हाला बिनकाट्याचा मासा पाहिजे असेल, म्हणजे ऑस्ट्रिसाइस फिश नको आहे, तुम्हाला कॉन्ट्रिस्टाइस फिश हवा आहे, तर आपल्याला थोडंसं ओळखायला बरं पडतं, किंवा ही जी हिंट मी तुम्हाला आता देणार आहे ती तुम्हाला थोडीशी बरी पडेल. आता आपल्याला कुठला फिश पाहिजे? तर कॉन्ट्रिस्टाइस पाहिजे, की ज्याच्यामध्ये काय आहे? कार्टिलेज आहे, ज्याच्यामध्ये बोन नाही आहे. आणि हे जे काट्याचे मासे असतात ते तुम्हाला थोडेसे दमवतात खाण्यासाठी, पण ते सुद्धा चवीला असतात. ठीक आहे. मग तुम्ही मार्केटमध्ये गेल्या पहिलं काम करायचं, मासा बघायचा. माशाची पहिल्यांदा शेपूट बघायची. शेपटीचे जर समान 2 भाग असतील,
होमोसर्कल तर समजायचं काटा आहे. पहिले कॅरेक्टर बघा. हां, काय बघायचं? शेपूट बघायची. बरोबर, दोन्ही समान वाटतात. होमोसर्कल, बोनी फिश आहे. नंबर 2, त्याचं माउथ बघायचं. माउथची पोझिशन टोकाला असेल, टर्मिनल, काटा आहे. माउथची पोझिशन व्हेंट्रल असेल तर समजायचं काटा नाही आहे, कार्टिलेज आहे. तिसरं कॅरेक्टर बघायचं. ओपरक्युलम आहे का? हे दिसते बघा, ओपरक्युलम. तर ओपरक्युलम असेल तर म्हणायचं काटा आहे. आणि परत बघायचं, ओपरक्युलम जर नसेल आणि डायरेक्ट गिल स्लिट असतील तर समजायला हरकत नाही. 5 ते 7 गिल स्लिट असतील तर समजायला हरकत नाही की काटा नाही आहे. तर हे 3-4 कॅरेक्टर जर बघितले तर तुम्हाला समजू शकेल की काटा आहे की काटा नाही आहे. ओके, तर इथं आपला हा क्लास संपला आहे. ठीक आहे. आता उद्याचा जो प्रश्न आहे की तुम्हाला सॉल्व करायचा आहे, डिफरन्स बिटवीन किंवा डिस्टिंग्विश बिटवीन कॉन्ड्रियोस्थाइस अँड ऑस्टियोस्थाइस. कॉन्ड्रियोस्थाइसमध्ये काय प्रॉब्लेम आहे, इकडं काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. आता पहिला घ्यायचा माउथ, व्हेंट्रल पोझिशन, इकडे लिहायचं टर्मिनल पोझिशन. स्केल्स इकडे कुठले आहेत? प्लॅकॉइड आहेत. इकडे कुठले आहेत? सायक्लॉइड आहेत. इकडं बघा, गिल स्लिट्स किती आहेत? 5 to 7 पेअर्स. इथे किती आहेत? 4 पेअर्स आहेत. इकडं ओपरक्युलम नाही आहे, इकडं ओपरक्युलम आहे. बरोबर आहे. तर हे जे इथं एअर ब्लॅडर इज ॲब्सेंट, इकडे एअर ब्लॅडर इज प्रेझेंट. हे सगळे जे डिफरन्स आहेत, हे व्ही पॅरेस आहेत, हे ओ व्ही पॅरेस आहेत. लक्षात आलं? हे सगळं तुम्ही उद्या हा जो डिफरन्स आहे हा लिहून आणायचा. आणि इकडे हे इकडचे एक्झाम्पल सगळे आणि इकडचे एक्झाम्पल्स, हे सगळं तुम्ही उद्या आणायचं आहे. त्याची